पोटाची खळगी भरण्यासाठी गावाहून शहरात भाजी विकायला आलेल्या एका आजींवर बीड नगर परिषदेच्या कारवाईनं अक्षरशः डोंगर कोसळला। त्यांच्या जेवणाचा डबा आणि पैशांसह सर्व साहित्य थेट कचरा गाडीमध्ये फेकण्यात आल्याचा आरोप आहे आणि यानंतर आजींनी फोडलेला टाहो आता संपूर्ण शहराला अस्वस्थ करून गेलाय। बघूया हा हृदयद्रावक रिपोर्ट। बीड शहरामधल्या बशीरगंज भाई मंडईचा परिसर। डोक्यावरती उन्ह, चेहऱ्यावर वयाच्या सुरकुत्या आणि मनामध्ये फक्त एकच आशा, आज थोडी भाजी विकली जाईल तर घरामधली चूल पेटेल। रोज सारखीच भाजीची विक्री सुरू असताना नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचं पथक तिथे पोहोचलं आणि क्षणार्धात वातावरण बदललं। कमाला जिमीन का जायजत का काय, नवरा बघितला म्हातारा माणूस मायावणीच, मग माझ्यावर का असा विचार? मी काय त्याला मागितलं होतं? मी सकाळच्या 6 वाजल्यापासून रातच्या 11 वाजता तर त्या जागेवर बसते। मला कधी कुणी हाट केलं नाही आणि यांनी मला कामून जाणून बसून मला जगू वाटा नाही। मी पोरपणापासून धंदा करीते तर मला कुणी असं बोट केलं नाही आणि मला एक कामून असं केलं म्हणून मला डोक्यात माझ्या चक्कर आहे। नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली। कर्मचारी पुढे सरसावले आणि आजींनी गावावरून विक्रीसाठी आणलेली भाजी थेट कचरा गाडीमध्ये टाकली जाऊ लागली। आंबे, भाजीपाला, जेवणाचा डबा आणि दिवसाची कमाई असलेले पैसे देखील क्षणात सगळं काही कचऱ्यामध्ये फेकलं गेल्याचा आरोप करत आजींनी टाहो फोडला। काहीच करीत नव्हते मला। मी म्हणलं माझा गला नेऊ नका, तुम्हाला माळव न्यायचंय तर न्या म्हणून असे पडायला लागले तर त्या दुसऱ्याने असं वळलं। ते काय रेडिओ दाखवणार आहे त्यांना सांगायची गरज नाही, त्याच्यात बघा काय केलं। मग मी म्हणते अरे माझा गला भाकरीचा दे मला, नका टाकू रे। त्यांनी मला त्या तिकडं वळलं, गुडघ्याला बघा ना किती खारकळ्याला आहे। आयुष्याच्या संध्याकाळी 2 वेळेच्या भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या या महिलेची ही अवहेलना बघून अनेकांनी संताप व्यक्त केलाय। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतोय आणि नगर परिषदेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। 1,500चं पालं, 8,000ची 2,000चा आंबा, 1,500ची मिरची। गप्पाची गप्पा रडू नका आता। हो हो, 2 पैशांसाठी केलेली धडपड, कष्टाने आणलेला माल डोळ्यांसमोर कचऱ्यात जाताना बघून वृद्ध आजींना अश्रू अनावर झाले। तर या वृद्ध महिलेला न्याय मिळावा यासाठी सर्व पक्ष संघटना पुढे आल्या। भाजपच्या शिष्टमंडळाने सीईओंची भेट घेतली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे। तिला भाजपाला फेकून देणं, तिला धक्काबुक्की करणं ही चुकीची पद्धत आहे। अतिक्रमण तुम्ही काढा, 100% काढा, त्याला आमचा विरोध नाहीच आहे, पण त्यांना नोटीस पाठवा, त्यांना सांगा एक वेळेस, मग त्याला काढायला लावा ना। डायरेक्ट तुम्ही धरपकड करून ते भाजपाला फेकून देत आहे। हातावर पोट भरणारी महिला, ती वृद्ध महिला आहे, तिला सांभाळणारा कुणी नाही आहे, तर तिला आहे प्रशासनाने न्याय द्यावा अशी आमची मागणी राहील। वेळ पडली तर भाजप या प्रकारात रास्ता उतरशीवर राहणार नाही। दरम्यान या झालेल्या प्रकाराच्या नंतर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सावरासावर केली। एका वृद्ध महिलेचा भाजीपाला उचलून तो ट्रकमध्ये टाकणे, त्या महिलेला बाजूला करत असताना त्यांच्याशी हातापायी होणे, हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। मी याबद्दल त्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्याच वेळेला सूचना दिल्या होत्या, परंतु अशा पद्धतीच्या वर्तनामुळे संबंधितावर कार्यवाही करण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरूनही कारवाई करू आणि ज्यांच्यावर शासन स्तरावरून कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांचा प्रस्तावसुद्धा वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहोत। नेमकी काय कारवाई होणार आहे? शिस्तभंग विषयक कारवाई यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांवरती होणार आहे। एका बाजूला गरीब कल्याणच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला हात जोडून विनवण्या, एका वृद्ध महिलेच्या तोंडचा घास हिसकावून घेणारी ही यंत्रणा। बीडमधला हा प्रकार प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभाराचं जिवंत उदाहरण आहे। अर्थात प्रशासनाचे नियम आणि अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई गरजेची आहे, पण कारवाई करताना माणुसकी आणि संवेदनशीलता देखील तितकीच महत्त्वाची।
विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बीड.